Good morning, children. How are you? I hope you are fine and doing well. Today we will continue the lesson that we yesterday started. That is the natural vegetation and wildlife. Vegetation means flora and fauna. म्हणजे वेगवेगळ्या वनस्पती किंवा फुलांना जे म्हणतो आपण त्याला vegetation. Vegetables नव्हे. Okay? And wildlife म्हणजे प्राण्यांचं जीवन कसं आहे. Okay? Then we talked about Salima and she took her journey. She went to Himachal Pradesh. She saw different flowers. She saw different plants. Okay, and then we went to see natural. This all natural vegetation is classified into three categories. Okay, first is forest, then second one was forest मध्ये जे natural vegetation भेटते ती वेगळी भेटते. ओके, त्याच्यानंतर जे आपण बघितलं होतं ते होतं grasslands. ओके, म्हणजे grasslands मध्ये जे तुम्हाला vegetation किंवा वनस्पती भेटतील ते वेगळे असतील आणि shrubs. ओके, shrubs म्हणजे झुडप. ओके, हे पूर्ण झालं. फॉरेस्ट म्हणजे वन झालं किंवा जंगल झालं. ग्रासलँड म्हणजे पूर्ण आणि shrubs म्हणजे काटेरी झुडप किंवा झुडप थोडक्यात. ओके, अशा पद्धतीने आपण इथपर्यंत पाहिलं. ओके, नाउ वी विल मूव ऑन फर्दर. पेज नंबर 40. Salima was sharing her experience of Himalayan trip with her father. Now Salima went to her home. Salima was talking to her father and she was telling what exactly I saw in Himachal Pradesh. Her father visited various places in the world. Her father also had visited various places in the world. It's not like that Salima went to Himachal Pradesh, so she started. Her father knew already because he had already visited many places in the world. He told Salima about observations of the variety of vegetation in different parts of the different continents. Now her father is telling her now what exactly different variety of vegetation he saw in different continents of the world. म्हणजे जगाच्या किंवा पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या खंडामध्ये एक वेगवेगळी वनस्पती किंवा वेगवेगळे प्रकारचे झाडं, झुडप, फुलं हे त्यांनी पण पाहिले होते सलीमाच्या वडिलांनी. मग ते पण त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करत होते त्याच्यासोबत. Then he mentioned about coniferous forest in the subpolar region. Coniferous forest कुठे आहेत ते? हिमाचल प्रदेशमध्ये आहेत इंडियातल्या. ठीक आहे. थॉर्नी बुशेस इन द डेझर्ट म्हणजे थॉर्नी बुशेस म्हणजे काटेरी झुडपं असतील ते डेझर्ट मध्येच उगवतील. ओके, कारण का काटेरी झुडपांना पाण्याची कमतरता म्हणजे पाण्याची गरज कमी असते त्यामुळे ते डेझर्ट मध्ये इझिली सर्व्हाइव्ह होतात. ओके, देन थिक ट्रॉपिकल हार्डवूड फॉरेस्ट इन द ह्युमिड रिजन्स. आणि जे कठीण लाकूड असतं हे कठीण आणि मोठं लाकूड हे असं कुठे भेटतं की जिथं भरपूर प्रमाणात पाणी असतं, जिथं भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. ते कुठे सापडतं? ह्युमिड रिजन्स म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये. भारतामध्ये भरपूर पाऊस पडतो, खूप पाऊस पडतो. ठीक आहे, त्याच्यामुळे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाकडं सापडतात. ते कठीण लाकूड असते आणि कमकुवत लाकूड असं दोन्ही प्रकारचे लाकडं सापडतात. Now we will move on to the next, okay, paragraph. The changes in the type of natural vegetation occur mainly because of the changes of climatic condition. म्हणजे नॅचरल व्हेजिटेशन मध्ये चेंजेस कधी येतात? बिकॉज ऑफ क्लायमेटिक कंडिशन. जर हवामान जर बदलत असेल एखाद्या प्रदेशात तर तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे वेगळी गोष्टी बघायला मिळतील. तुम्हाला वेगळ्या वनस्पती बघायला भेटतील, वेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला भेटतील, वेगळ्या प्रकारचे तुम्हाला फ्लावर्स बघायला भेटतील. तुम्ही जेव्हा अंटार्क्टिका खंडामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला शेळ्या मेंढ्या सापडतील का? तिथं नाही सापडणार, कारण तिथं बर्फच एवढा जास्त आहे की ते तेवढ्या टेम्परेचरला ही शेळ्या मेंढ राहतच नाही. इव्हन ह्युमन सेटलमेंट मानवी वसाहत अंटार्क्टिका खंडामध्ये खूपच कमी आहे, कारण का खूप कमी प्रमाणात तापमान असतं. म्हणजे मायनस मध्ये तापमान असतं, -50, 60, 70 असं तापमान असतं अंटार्क्टिकाचं. ठीक आहे, त्यामुळं जसं तुम्ही पृथ्वीवरती जसं क्लायमेट बदलते, हवामान बदलते, तसं नॅचरल व्हेजिटेशन पण बदलते आणि वाईल्ड लाईफ पण बदलते. जसं सांगितलं की तुम्हाला वाईल्ड लाईफ म्हणजे जी पाळीव प्राणी आहेत, जे आपण आपल्या भारतामध्ये पाळीव प्राणी पाळतो, समजा महाराष्ट्रामध्ये पाळतो, ते जर तुम्ही समजा नॉर्थ म्हणजे नॉर्थ साईडला जर गेला किंवा तुम्ही समजा लडाखला गेला किंवा हिमाचल प्रदेशला गेला जे थंड हवेचं ठिकाण आहे, तर तिथे तुम्हाला ते भेटणार नाही, कारण तिथे त्या तापमानावर टिकतच नाही ते प्राणी. ओके, so the changes in the type of natural vegetation occur mainly because of the changes of climatic condition. म्हणजे हवामानाच्या बदलानुसार हे नॅचरल व्हेजिटेशन बदलतं. Let us get to know
the different types of natural vegetation of the world. Okay, now we will see different type of natural vegetation across the world. म्हणजे जगाच्या पाठीवरती जे वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती किंवा फुलं असतील त्यांचा आता अभ्यास करूया विथ देअर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स. म्हणजे त्यांचे मेन खासियत किंवा त्यांचे मेन वैशिष्ट्य काय आहेत. And wildlife living. Inhabiting means living. Inhabiting means living. The word meaning of the word inhabiting means living. Okay? म्हणजे त्या त्या प्रदेशामध्ये वेगवेगळे प्राणी जात किंवा फुलांचे वेगवेगळे प्रकार असतील त्याचा पण आता आपण अभ्यास करूया. सो लेट्स गो टू द फॉरेस्ट. म्हणजे पहिला जो नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे तुम्हाला फॉरेस्ट मध्ये सापडते किंवा नॅचरल वनस्पती किंवा नॅचरल फ्लावर्स किंवा वेगवेगळे झाडं वेली फुलं फळं जे सापडतील ते फॉरेस्ट मध्ये कुठले सापडतील ते बघूया. मग त्याच्यानंतर ग्रासलँड मध्ये काय सापडतं बघूया आणि त्याच्यानंतर शेवटी श्रब्स म्हणजे झुडपामध्ये काय सापडतं ते बघूया. ओके, मग ह्या फॉरेस्ट मध्ये कुठल्या प्रकारचे नॅचरल व्हेजिटेशन सापडते दॅट वी विल सी नाउ. These forests are called tropical rainforest. Okay, first type of forest is tropical evergreen forest. Tropical evergreen. Evergreen म्हणजे सदाहरित म्हणतो आपण. Evergreen forest सदाहरित वने. म्हणजे ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधीय. ओके, ट्रॉपिकल शब्दाचा अर्थ होतो उष्णकटिबंधीय सदाहरित वने. उष्णकटिबंधीय सदाहरित वने म्हणजे जे उष्ण प्रदेशामध्ये जे तुम्हाला सदाहरित वने सापडतात किंवा सदाहरित जंगल सापडतात. म्हणजे ते नेहमीच सदाहरित असतात म्हणजे नेहमीच फुललेली असतात, नेहमीच हिरवीगार असतात. त्यांची कधी पालक झडती जरी झाली तर लगेच ते फुटतात. ओके, आणि परत नंतर सगळं हिरवं होऊन जातं. So that is called as tropical evergreen forest. So the first out of this forest point, the first forest is tropical evergreen forest. Now we will see what is the main characteristic of tropical evergreen forest. These forests are called tropical rainforests. यांना tropical rainforest पण म्हणतात. म्हणजे tropical rainforest का म्हणतात तर इथं पाण्याची प्रमाणात म्हणजे पावसाची मुबलक प्रमाणात पाऊस पडतो, खूपच पाऊस पडतो. ओके, फिगर 6.3 बघा. 6.3 मध्ये बघा कुठलं तरी एखादं असं झाड आहे का जे पूर्ण वाळून गेलेले आहे, सुकलेलं नाहीये. सगळं सदाहरित दिसत आहे, सगळे म्हणजे हिरवीगार झाडे दिसत आहेत. ओके, सो दॅट इज द रिझन इट इज कॉल्ड ॲज सदाहरित वने. ओके, ट्रॉपिकल उष्णकटिबंधीय सदाहरित वने. These thick forests occur in the regions near the equator and close to the tropics. म्हणजे जर तुम्ही जगाचा मॅप बघितला, इक्वेटर म्हणजे जी समजा हा जर ग्लोब असेल. ओके, सो यू विल हॅव ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, देन इक्वेटर अँड देन ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. हे इमॅजिनरी लाईन्स आहेत. ओके, ह्या इथून पास होतात. ओके, आणि ट्रॉपिक ऑफ इक्वेटर लाईन म्हणजे हा मध्यबिंदू आहे, ही मध्य रेषा आहे पृथ्वीची. ठीक आहे, जसं इथं साऊथ पोल असू शकतो आणि इथं इथं साऊथ पोल असू शकतो आणि इथं नॉर्थ पोल आहे पृथ्वीचा. हा पण एक मध्यबिंदू आहे. ओके, पोल म्हणजे असं नाही की पोल उभा केलेला आहे त्यांनी, पण हा दक्षिण टोक आहे पृथ्वीचं आणि हे नॉर्थ टोक आहे पृथ्वीचं. पण आता तुम्हाला इकडे पृथ्वीचं टोक सापडत नाहीये. रिझन काय आहे की ह्या ऍक्सिस भोवती पृथ्वी फिरते. नॉर्थ आणि साऊथ याच्या भोवती पृथ्वी फिरते. ईस्ट आणि वेस्ट भोवती पृथ्वी फिरत नाहीये. ओके, दॅट इज द रिझन इट इज कॉल्ड ॲज पोल. याला पोल का म्हटलं गेलं कारण का साऊथ पोल आणि नॉर्थ पोल हा एक ऍक्सिस आहे, इमॅजिनरी लाईन आहे ज्याच्या बाजूने पृथ्वी अशी फिरते, की ज्याच्या पासून रोटेट होते. आणि मग आडव्या हे जे झालं ते म्हणजे ह्या हॉरिझॉन्टल साईन झाल्या, हे व्हर्टिकल जे आहे ते पोल आहे, म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. ठीक आहे, मग इथं तुम्हाला अंटार्क्टिक ओशन येईल, अटलांटिक जे खंड आहे ते येईल जिथं टेम्परेचर खूपच कमी असतं, नेहमी बर्फच असतो. मग इकडे तुम्हाला इथं आशिया येईल, इथं आफ्रिका येईल, इकडे साऊथ अमेरिका येईल, इकडे नॉर्थ अमेरिका येईल, मग इथं बाजूला युरोप येईल. ओके, सॉरी, इथं आशिया येईल, इथं बाजूला युरोप येईल, इथं ऑस्ट्रेलिया येईल. बघा तुम्ही पेज नंबर जर 6वीची पुस्तक असतील तुमच्याकडे तर 6वीच्या 31 पानावरती, 6वीच्या एनसीईआरटी टेक्स्टबुक मध्ये 31 पानावरती हा मॅप दिलेला आहे.
ठीक आहे. मग ही ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे, ही इक्वेटर लाईन आहे आणि ही ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे. कॅप्रिकॉन हे नाव का दिले कॅन्सर कॅप्रिकॉन, हे तुम्ही बघा, रिसर्चचा विषय आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. मग now tropic these thick forests occur in the regions near the equator and close to the tropics. म्हणजे हे जे ही वन आहे ते कुठं सापडतील तुम्हाला, इक्वेटर आहे म्हणजे आशियामध्ये सापडतील, साऊथ अमेरिकेमध्ये सापडतील, नॉर्थ अमेरिकेमध्ये सापडतील. पण तुम्ही अंटार्क्टिका खंडामध्ये गेला तर तुम्हाला नाही सापडणार, कारण अंटार्क्टिका खंडामध्ये नेहमी बर्फ असतो, तिथं हे सदाहरित वन उगवणारच नाही. बेसिकली अंटार्क्टिका खंडामध्ये झाडांची जास्त उगवून दिसतच नाहीये, कारण तिथं ह्युमन लाईफ नाहीये, त्यामुळे वनस्पतीची लाईफ तिथं नसणारच आहे बिलकुल. मग तुम्हाला इथं आशिया खंडामध्ये पण सापडतील, युरोप खंडामध्ये पण सापडतील हे ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट. म्हणजे सदाहरित वन हे आफ्रिकेमध्ये सापडतील, आशियामध्ये सापडतील, युरोपमध्ये कमी सापडतील, युरोपमध्ये कमी सापडतील, त्याच्यानंतर नॉर्थ अमेरिकामध्ये सापडतील. ओके. ऑस्ट्रेलियामध्ये पण कमी सापडतील, कारण ऑस्ट्रेलियाचं तापमान कमी आहे, म्हणजे तापमान खूपच कमी आहे. सो पाऊस तिकडं पण जास्त पडत नाहीये, पण जेवढा पाहिजे नेहमीच तिकडचं वातावरण थंड असतं. भारतात तसं नाही, भारतात 3 ऋतू आहेत की आपल्याला पावसाची पण गरज आहे, आणि ऑफकोर्स पाऊस जर आला तर 3-4 महिने थांबतो, त्याच्यानंतर उन्हाळा सुरू होतो, उन्हाळ्यानंतर परत हिवाळा सुरू होतो. सो दिस इज द सायकल, बट दीज ऑल कंट्रीज आर नॉट हॅव्हिंग दिस सायकल लाईक इंडिया इज हॅव्हिंग. So these regions are hot and receive heavy rainfall throughout the year. Okay. हे जे प्रदेश आहेत म्हणजे जिथं ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे ते प्रदेश नेहमी उष्ण असतात. ओके. आणि जिथं खूप प्रमाणात पाऊस पडतो, खूप प्रमाणात पाऊस पडतो. म्हणजे काय की असं नाहीये की पाऊस पडला म्हणजे झाडांची वाढ भरभर होते, असं नसतं. त्याच्यासाठी ही प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस म्हणतो, ते प्रोसेस होण्यासाठी सन किंवा सूर्यप्रकाश पण आवश्यक आहे. मग ह्या प्रदेशामध्ये काय होतं, पाणी मुबलक प्रमाणात आहे, तापमान पण भरपूर आहे, आणि त्याच्यामुळं त्याची वाढ दनादन होते. ओके. वाढ भरपूर होते, ह्या फॉरेस्टची, ह्या वनांची वाढ भरपूर होते. ओके. दॅट इज द रिझन these all forests are located in hot and they receive heavy rainfall throughout the year. म्हणजे वर्षभर त्यांना बऱ्यापैकी पाण्याचा सप्लाय असतो, रेनफॉल भरपूर पडतो, आणि दे आर हॉट रिजन्स. म्हणजे आफ्रिका खंडामध्ये जर गेला तर आफ्रिका नेहमी हॉट आहे. ओके. आफ्रिका नेहमी हॉट कंडिशन मध्ये असते, आणि इथं तुम्हाला हे ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट बघायला भेटतील. इंडियामध्ये सुद्धा आहे. Then next point, as there is no particular dry season, the trees do not shed their leaves altogether. म्हणजे इथली या वनामधली झाडं, त्या झाडांची पानांची गळती होत नाही. का होत नाहीये, तर पाण्याचं मुबलक प्रमाण असल्यामुळं ते पानं त्या झाडांची झडतच नाही. ओके. त्याच्यामुळं हे जे वन आहे, the leaves of these trees they never shed their leaves. म्हणजे पानं कधी गळतच नाही त्यांचे. रिझन काय आहे, कारण पाणी भरपूर प्रमाणात आहे त्यासाठी. दिस इज द रिझन दे आर कॉल्ड एव्हरग्रीन, आणि त्याच्यामुळेच त्यांना एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणतात. म्हणजे मी सदाहरित वने का म्हणतात, कारण त्यांची पानांची गळतीच होत नाही आणि ते नेहमी हिरवेगार असतात वन. दॅट इज द रिझन they are called as evergreen forests. If I give a question that why tropical evergreen forests are called as evergreen forests, because the leaves of the trees from these forests never shed their leaves. Okay, they never shed their leaves. म्हणजे तिथल्या झाडांच्या पानांची गळती होत नाहीये. That is the reason they remain always and all the time green. Okay, they remain always and all the time evergreen forest. That is the reason they are called evergreen. The thick canopies of the closed spaced trees do not allow the sunlight to penetrate inside the forest even in the daytime. म्हणजे हे जे फॉरेस्ट आहे ते एवढं दाट असतं, एवढं घनदाट असतं की याच्यामधून सूर्यप्रकाश खाली जाणं, जमिनीवरती सूर्यप्रकाश किंवा ह्या झाडांच्या बुंद्यावरती सूर्यप्रकाश पडणं हे खूपच मुश्किल आहे. कारण एवढं घनदाट झाड आहे ते, एवढं घनदाट. म्हणजे आपण झाडाखाली का बसतो उन्हाळ्यामध्ये, कारण सावली पडते. कशी सावली पडते, सूर्य आपल्याला दिसत नाही डायरेक्टली, म्हणजे सूर्याची किरण डायरेक्टली जमिनीवरती येत नाहीत, त्यामुळे आपण सावली जर घ्यायची असेल तर झाडाखाली बसतो. सिमिलरली हे फॉरेस्ट आहे, हे वन एवढे घनदाट आहे की तिथं तुम्हाला सूर्यप्रकाश खाली जमिनीवरती गेलेला दिसणारच नाही.
ओके, म्हणजे एवढे घनदाट आहेत. Then hardwood trees like rosewood, ebony, mahogany are common here. म्हणजे आता ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे झाडं सापडतात? हार्डवूड ट्रीज आहेत. म्हणजे ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये तुम्हाला हार्डवूड म्हणजे कठीण लाकूड असतं. त्या झाडांचं लाकूड हे कठीण असतं. असं कमकुवत नसतं की ते इझिली आपण मोडू शकेल. वूड विच इज फाउंड इन ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट इज हार्डवूड. Okay, this is hardwood. You cannot break that wood easily. Okay, that is it is called as hardwood. Now, what are the hardwood trees? First is mahogany, rosewood. Okay, rose म्हणजे गुलाबाचं झाड आहे या. Rosewood is a type of wood, is a type of plant, is a type of tree which has hardwood. Okay, rosewood. Then we have ebony. Then we have mahogany. Okay, then we have mahogany, and last we have is these are the only three types of forest. These are the only three types of hardwood trees found there. Okay, now if I ask a question, in which forest will you find the hardwood trees like rosewood, ebony, mahogany? Then your answer should be these trees. These hardwood trees are found in a tropical evergreen forest. Okay, so that is the whole idea about tropical evergreen forest. Okay, now we will go ahead. Tropical deciduous forest. Okay, tropical deciduous forest म्हणजे उष्णकटिबंधीय deciduous, उष्णकटिबंधीय पण त्याच्यामध्ये पानांची गळती होती करणार. ओके, deciduous forest. So tropical deciduous forest, we will see. Deciduous means the trees which drop their leaves. Tropical evergreen forest मध्ये जी झाडं होती त्यांची पानांची गळती होत नव्हती हे बघितलं आपण. पण या वनामध्ये इथल्या झाडांच्या पानांची गळती होते. Okay, we will see. Tropical deciduous forests are the monsoon forest found in the large part of India, northern Australia and Central America. म्हणजे हे ट्रॉपिकल डेसिडस फॉरेस्ट कुठे आहे? इंडियामध्ये तर आहेतच आहे, पण जगाच्या पाठीवरती कुठे आहे? नॉर्थ अमेरिकामध्ये पण आहे आणि त्यानंतर ईस्ट सेंट्रल अमेरिकामध्ये आहे. ओके, सेंट्रल अमेरिका किंवा तुम्ही थोडक्यात अमेरिकामध्ये पण आहे, किंवा तुम्ही थोडक्यात अमेरिका आणि नॉर्थ कुठलं नॉर्थ ऑस्ट्रेलिया, इंडिया आणि अमेरिका हे जर नॉर्थ आणि सेंट्रल नाही आठवलं तर तुम्ही कॅन राईट दॅट ट्रॉपिकल डेसिडस फॉरेस्ट are found in India, in large part of India. म्हणजे भारताच्या बऱ्याचशा भागामध्ये ट्रॉपिकल डेसिडस फॉरेस्ट आहेत. ओके, भारताच्या बऱ्याचशा भागामध्ये ट्रॉपिकल डेसिडस फॉरेस्ट आहेत. आणि जगाच्या पाठीवरती कुठं? नॉर्थ अमेरिकेमध्ये, उत्तर अमेरिकेमध्ये, नॉर्थ आफ्रिकामध्ये, नॉर्थ ऑस्ट्रेलियामध्ये, म्हणजे उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये. पण तुम्हाला हे नॉर्थ नाही आठवलं तर तुम्ही या ऑस्ट्रेलियामध्ये एक सापडतात आणि त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये एक सापडतात. Okay, now let's go to the figure number 6.4, which is right in front of you, which has yellow shape, yellow color. Okay, you can see this is the tropical deciduous forest. म्हणजे इथल्या झाडांची जर तुम्ही वर्गवारी केली किंवा इथल्या झाडांची जर निरीक्षण केलं तर या झाडांचं वूड हे हार्डवूड नाही, म्हणजे कठीण लाकूड नाहीये. आणि या झाडांचा जो स्टेम किंवा रूट असतं ते असं मोठं होत नाही जसं एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये होतात तसं होत नाही. कारण हे झाड वाढतात भरपूर, उंची वाढते, पण त्याचा जो घेर आहे किंवा काय म्हणतो आपण गणितामध्ये त्याचा डेसिमीटर जो आहे तो कमी असतो त्या झाडाचा. म्हणजे हे झाड वाढतील भरपूर आणि ह्या झाडांचे पानं नेहमी जसं मान्सून संपला, जसं आता तुम्ही बघा म्हणजे आता आपल्या जिल्ह्यामध्येच बघा की बरेचसे झाडं असे आहेत की लिंबाची झाडं असतील किंवा बाकीचे छोटे झाडं आहेत, त्यांची पानांचा गळती सुरू होते. त्या पानांची गळती सुरू होते कारण मान्सून संपला, रेनी सीझन संपला. ओके, सो दीज ट्रॉपिकल डेसिडस फॉरेस्ट आर मॉन्सून फॉरेस्ट and they are found in large part of India, North Australia and Central America, and these forest regions experience seasonal changes. म्हणजे इथं ऋतुमानानुसार इथल्या झाडांची अवस्था बदलते. ऋतुमानानुसार
या फॉरेस्ट मधले झाडांची अवस्था बदलते. ट्रीज शेड देअर लीव्स इन द ड्राय सीझन टू कन्झर्व वॉटर. म्हणजे या फॉरेस्ट मध्ये, या वनामधली जी झाड आहेत, दे शेड देअर लीव्स, त्यांच्या पानांची गळती होते. कारण का? दे वॉन्टेड टू कन्झर्व द वॉटर. म्हणजे पाण्याची साठवणूक करण्यासाठी ते त्या पानांची गळती आपोआप होते. म्हणजे बघा, नेचरचा काही करिश्मा असेल किंवा काही जादू असेल. म्हणजे तुम्ही पानांची गळती करत नाही, असं नाही की तुम्ही फवारा मारता येईल लगेच पानांची गळती होते, कारण पानं म्हणजे त्यासाठी पाण्याची साठवणूक होईल. तर हे ट्रीज ऑटोमॅटिकली, त्यांना माहित आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची कमतरता भासेल, त्यामुळे ते काय करतात, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पानं जे आहेत ते ड्रॉप करून टाकतात. जेणेकरून म्हणजे एखाद्या झाडाच्या फांदीवरती, समजा ही फांदी असेल, तर याच्यावरती जर पानं असतील, तर याला जगवायचं म्हटलं तर कुठून ना कुठून पाणी सप्लाय केला पाहिजे ना. जर पाणी नाही सप्लाय झाला तर हे पानांची गळती होणार. मग ह्या फॉरेस्ट मध्ये झाडे एवढी हुशार आहेत की ते ऑटोमॅटिकली त्यांची गळती होऊन जाते त्या पानांची. का? तर या पानांना जे पाणी लागणार ते आपण वाचवू कशासाठी? समर सीझन साठी. ज्यावेळेस आपल्याला पाण्याची कमतरता भासेल त्यावेळेस आपण ही पाने गाळून टाकू आणि नंतर न्यू पाने येतील किंवा नवी पानं फुटतील, त्यावेळेस आपल्याला पाण्याची कमतरता कमी जरी भासले असेल तर पाणी आपल्याला कमी लागेल. ओके, अशा प्रकारची झाडं ह्या ट्रॉपिकल डेसिडस फॉरेस्ट मध्ये आहेत. ओके, सो दीज ट्रीज शेड लीव्स टू कन्झर्व वॉटर. म्हणजे पाण्याची साठवणूक करण्यासाठी, यांच्या बुंद्यामध्ये पाण्याची साठवणूक करण्यासाठी हे झाडं त्यांच्या पानांची आपोआप गळती करतात. ओके, अँड द हार्डवूड ट्रीज फाउंड इन दीज फॉरेस्ट आर साल. आणि ह्या फॉरेस्ट मध्ये पण कमी प्रमाणात हार्डवूड ट्रीज आहेत. हार्डवूड ट्रीज आहेत या फॉरेस्ट मध्ये पण कमी प्रमाणात, खूप कमी प्रमाणात. पण ते कुठलं आहे? व्हॉट आर द हार्डवूड ट्रीज फाउंड इन दिस फॉरेस्ट? दे आर साल. ओके, साल अँड टीक हे झाडांचे नाव आहेत. आता तुम्ही मला हे साल टीक कसे आले? ओके, दॅट इज द रिसर्च पॉइंट. ओके, दॅट इज द क्वेश्चन ऑफ रिसर्च. बट हे साल, टीक, त्याच्यानंतर नीम. ओके, नीम म्हणजे जे आपण कडुलिंबाचे झाड म्हणतो ती, आणि शीसम. ओके, शीसम. These are the trees found in tropical deciduous forests, and these are hardwood trees. Now if I ask a question, what type of hardwood trees are found in tropical deciduous forest? So the hardwood trees found in tropical deciduous forest are sal, teak, neem and sisam. Okay, and tropical deciduous forest वैशिष्ट्य काय आहे की इथली झाडं त्यांच्या पानांची गळती आपोआप करतात, कारण त्यांना वॉटर कन्झर्व करायचं असते, पाण्याची बचत करायची असते. ओके, कारण नंतर उन्हाळ्यामध्ये त्यांना पाण्याची कमतरता भासणार आहे हे अगोदर समजलं असतं. त्यामुळे त्यांची जी पहिली पानं आहेत ते गाळतात आणि त्याच्यानंतर नवीन पालवी फुटते. मग नवीन पालवी फुटते त्यावेळेस पाण्याची कमतरता कमी असेल तर काय हरकत नाही, कारण ते पानं तग धरतात तेवढ्या वेळासाठी कमी पाण्यामध्ये. पण ते कारण नवीन नसतात. म्हणजे ज्यावेळेस आपण जन्मलो होतो त्यावेळेस जो आहार घ्यायचा आपण तो कमी होता, आणि जो आता आपण आहार घेतो तो जास्त आहे. तसंच आहे झाडांच्या बाबतीत पण. काही नवीन पानं फुटले म्हणजे त्यांना पाण्याची कमतरता असतील तरी काही हरकत नाही, ते जगतात. ओके, सर ट्रॉपिकल deciduous forests are found in large part of India. You will find them in North Australia, you will find them in Central America, and the trees, hardwood trees that we find in tropical deciduous forests are sal, teak, neem and sisam. Okay, and one more specialty is that these tropical deciduous forests, the trees in this tropical deciduous forest shed their trees on their own to conserve water. Okay, so this is the specialty of this tropical deciduous forest. Now we will go to the temperate evergreen forest. Temperate म्हणजे कमी प्रमाण किंवा दमट म्हणू शकतो. टेम्परेट एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणजे दमट हवामानातील जे एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणजे सदाहरित वने आहेत त्यांच्याबद्दल वी विल नाव डिस्कस. टेम्परेट एव्हरग्रीन फॉरेस्ट. ओके, दमट हवामानामधील सदाहरित वने जे आहेत त्यांच्याबद्दल आपण आता डिस्कस करू. पेज नंबर अगेन द सेम 41. The temperate evergreen forests are located in the mid-latitudinal coastal region. म्हणजे हे टेम्परेट एव्हरग्रीन फॉरेस्ट तुम्हाला कोस्टल म्हणजे किनारा जो भाग आहे, समुद्र किनारी भाग आहे तिथंच तुम्हाला सापडेल. कोस्टल एरियामध्ये सापडेल. कुठं?
mid latitudinal coastal area. Okay, mid latitudinal coastal area म्हणजे जो पृथ्वीचा मध्य भाग आहे तिथं जो समुद्र किनारा आहे तिथं तुम्हाला हे सापडतील टेम्परेट एव्हरग्रीन फॉरेस्ट. ओके, हे तुम्हाला झाडं तिथं सापडतील. आणि फिगर नंबर 6.7 बघा. ओके, you can see these trees are again in height they are good. Okay, but they are not as big as tropical evergreen forest trees. म्हणजे इथली झाडं ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट एवढी मोठी नाही आहेत आणि हे झाडं हरित आहेत म्हणजे एव्हरग्रीन आहेत, हिरवी दिसत आहेत, पण हे समुद्र किनारा किंवा नद्यांचा प्रदेश आहे त्याच्या आजूबाजूला ही लोकेटेड आहेत हे झाड किंवा हे वन. They are commonly found along with the eastern margin of continents like in southeast USA, South China and southeast Brazil. They comprise both hard and softwood trees like oak, pine and eucalyptus. म्हणजे तुम्ही जास्त थेअरीच्या भानगडीत पडूच नका ह्याच्याबद्दल, कारण हा टेम्परेट एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे ते भारतामध्ये सापडत नाहीये जास्त. ते कुठे सापडत आहेत? युएस मध्ये सापडत आहेत, चायना मध्ये सापडत आहेत आणि त्याच्यानंतर कुठे सापडत आहेत? ब्राझील मध्ये. ओके, ब्राझील मध्ये सापडत आहेत. ठीक आहे, मग इथं आपण आता महत्वाचं काय बघूया की इथं हार्डवुड अँड सॉफ्टवुड ट्रीज. ओके, हार्डवुड अँड सॉफ्टवुड ट्रीज बोथ. ओके, हार्डवुड अँड सॉफ्टवुड ट्रीज आर फाउंड हियर. या टेम्परेट एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये हार्डवुड अँड सॉफ्टवुड ट्रीज आर ऑलवेज फाउंड. And what are the type of these trees? They are oak. म्हणजे oak हे झाडांचं नाव आहे. Then we have pine, and then eucalyptus. These are the trees which are soft and hardwood trees which are found in temperate evergreen forest. Okay, so today we discussed that which are the forest. We first talked about tropical evergreen forest. Then we talked about tropical deciduous forest, and then we talked about temperate evergreen forest. And what are the hardwood trees and softwood trees? In tropical evergreen forest, we find different hardwood trees. There are no softwood trees in tropical evergreen forest. And then tropical deciduous forest, त्याच्यामध्ये पण hardwood trees are there. No softwood trees available. Only in temperate evergreen forest we will find hardwood as well as softwood trees. Oak, pine and eucalyptus, and these forests are located on the coastal areas. They are majorly found in USA, China and Brazil, not in India. Okay, so that is what we discussed. You make your own notes and study well. Okay, if you don't understand anything else, please call me. Feel free to call me, but make your own notes and drop these all notes on, click a photograph of these all notes and send it on the group. Okay, tomorrow onwards again we will discuss from page number 42. Okay, read it in advance so that we will finish it off within 2 days. Fine, that's all. Thank you.